ईश्वरपूर शहरात महाराष्ट्र संघर्ष समितीची तिरंगा बाईक रॅली. इन्कलाब जिंदाबाद, संविधान जिंदाबाद घोषणांनी शहर दुमदुमले. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र संघर्ष समिती महाराष्ट्र यांच्या वतीने उरुण इस्लामपूर शहरात आयोजित करण्यात आलेली भव्य तिरंगा बाईक रॅली मोठ्या उत्साहात पार पडली. रॅलीमध्ये तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, व्यापारी तसेच देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात तिरंगा घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी भारत देशाचा विजय असो, इन्कलाब जिंदाबाद, संविधान जिंदाबाद अशा घोषणांनी संपूर्ण शहराचा परिसर दुमदुमून टाकला. उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांनी तिरंगा हातात घेऊन देशभक्तीचा उत्साह व्यक्त केला. रॅलीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा राष्ट्रीय एकात्मता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांवरील जनतेच्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. महान कार्य न्यूजसाठी हारून नालबंद, ईसपूर. आज 15 ऑगस्ट भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन आणि आजच्या दिवशी दोन घटना घडल्या. एक घटना जी आपणाला दुःख देणारी घडली आणि एक घटना जी आपणाला स्वतंत्रता मिळवणारी सुखद घटना घडली. दुःखद घटना अशी घडली की आपल्या देशाची फाळणी झाली आणि आनंदाची गोष्ट अशी की आज आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं. आज आपल्या स्वातंत्र्यासाठी ज्या स्वतंत्र सेनानी त्यांनी बलिदान दिलं त्यांच्या बलिदानाला अभिवादन करण्याचा आजचा दिवस. आणि आजच्या दिवशी आम्ही आमच्या उरुण इस्लामपूर ईश्वरपूर शहरामध्ये तिरंगा बाईक रॅली आयोजित करतो. ही सर्व धर्मीय सर्व शहरवासीयांच्याकडून ही बाईक रॅली असते. त्याप्रमाणे आजही आम्ही ही तिरंगा बाईक रॅली आयोजित केलेली आहे. या तिरंगा बाईक रॅलीमध्ये शहरवासीयांचा सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि हे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज अर्थ पुतळा शिराळा नाका इथून सुरुवात होईल आणि पूर्ण शहरातून रॅली निघत त्याची सांगता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याने होईल. ही एक संदेश, सामाजिक एकतेचा संदेश देणारी बाईक रॅली मिळेल असा